एकदा असं झालं की इंद्रदेवांकडून चुकून ऋषी दुर्वासांचा अपमान झाला. त्यामुळे दुर्वासांनी संतापून इंद्रदेवांना श्राप दिला आणि त्या श्रापामुळे देवतांची शक्ती हळूहळू कमी होऊ लागली. देव दुर्बल होत गेले आणि हीच संधी साधून राक्षसांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या संकटावर उपाय काय हे शोधताना देवांनी एक युक्ती शोधून काढली. आपली शक्ती वाढवण्यासाठी समुद्र मंथन करावं. पण देवतांकडे पुरेशी ताकद नव्हती, म्हणून त्यांनी राक्षसांकडून मदत मागितली. राक्षस तयार झाले, पण त्यांचं ध्येय वेगळंच होतं, अमृत मिळवणं. समुद्र मंथन सुरू झालं आणि सगळ्यात आधी काय बाहेर आलं माहितीये? हलाहल विष. इतकं प्रचंड आणि घातक विष होतं की त्याच्या केवळ धुराने संपूर्ण सृष्टी तहस नहस होऊ लागली. झाडं, प्राणी, माणसं सगळीकडे मृत्यूचं सावट पसरलं. तेव्हा काय करावं हे कोणालाच समजेनासं झालं. शेवटी एकच उपाय उरला, महादेव. सर्व देव आणि दानव महादेवांकडे गेले. महादेवांनी ते विष स्वतः प्राशन केलं आणि आपल्या कंठात रोखून ठेवलं. त्यामुळेच त्यांचा कंठ निळा झाला. म्हणूनच ते नीलकंठ म्हणून ओळखले जातात. पण ते विष पचवताना महादेवांना प्रचंड वेदना होत होत्या. त्यांना घाम फुटत होता, शरीर तापाने भाजत होतं. तेव्हा देव आणि असुरांनी एकत्र येऊन त्यांच्या अंगावर थंड पाण्याचा वर्षाव सुरू केला. त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून त्यांनी पाण्याचा अभिषेक सुरू केला. म्हणूनच असं मानलं जातं की त्या दिवशी महादेवांना मदतीची गरज होती आणि देव, असुर, मनुष्य सगळ्यांनी मिळून ती मदत केली. असंही म्हणतात की त्या विषाचा परिणाम अजूनही त्यांच्यावर होत असतो. म्हणून जो कोणी महादेवांवर जलाभिषेक करतो, श्रद्धेने अभिषेक करतो, त्याच्यावर महादेव अत्यंत प्रसन्न होतात आणि त्याच्या इच्छा पूर्ण करतात. म्हणूनच विशेषतः श्रावण महिन्यात महादेवांचा अभिषेक करणं अतिशय पवित्र आणि फलदायक मानलं जातं. हा महिना म्हणजे भक्ती, शांती आणि समाधानाचा काळ. श्रावणात केवळ जल नाही तर आपल्या भावनांचाही अभिषेक महादेवांवर होतो. जो भक्त श्रावणात महादेवांवर पाणी, दूध, बेलपत्र किंवा फक्त निस्वार्थ भक्तीचं अर्पण करतो, त्याचं जीवनही महादेव तितक्याच प्रेमाने शुद्ध करतात. श्रावणातला प्रत्येक सोमवार, प्रत्येक अभिषेक ही केवळ पूजा नाही, ती एक आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे.